हा जा हां तेच हां हां तेच बरं झाला का विषय हे रोलिंग का सांगा जल्दी आहे रोल चला रोलिंग सर आज महाराष्ट्राच्या विधानसभेमधील आमदार आणि विधान परिषदेचे आमदार त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अध्यक्ष सभापती उपसभापती आणि खास करून या कार्यशाळेला आमच्या आज दिल्लीवरून आलेल्या आमच्या रोहिणी भाकरे मॅडम आणि आम्ही सर्व मंडळी आज आमची एक कार्यशाळा संपन्न झाली. जो नवीन आलेला VBG रामजी या योजनेची आज कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती आणि 10:15 ते 11:15 या 1 तासाच्या कार्यशाळेमध्ये अत्यंत चांगलं मार्गदर्शन भाकरे मॅडमनी आज आम्हाला केलेलं आहे आणि आम्ही त्याबद्दल त्यांचं आभार पण मानलेत. कारण हा नवीन योजना जी काय लागू झालेली आहे VBG रामजी शाश्वत काम देण्याचं ठरवलेलं आहे आम्ही आणि त्यासाठी आजची ही कार्यशाळा संपन्न झाली. तर त्याबद्दल आज आम्ही आपणास माहिती करू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तसे पाहिली तर देशामधले पहिली ही कार्यशाळा आहे की सर्व आमदारांची कार्यशाळा झालेली आहे. आज त्यांनी मान्य केलेली आहे म्हणून आज मी त्यांना धन्यवाद देतो. बोल सर या कार्यशाळेचा कितपत उपयोग होईल पुढच्या कार्यकाळासाठी पुढच्या रणनीतीसाठी कार्यशाळेचा उपयोग जी पूर्वीची आपली जी रोजगार हमी योजना तिचं आज VBG रामजी आणि ह्याच्यामध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये अत्यंत चांगली योजना आहे. कारण पूर्वी 266 कामं आमच्या या रोजगार हमी योजनेच्या कायद्यामध्ये होती. आता 318 आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचा विकास आणि वैयक्तिक लाभाची कामं सार्वजनिक लाभाची कामं आणि मजुरांना रोजगार ह्या 4 गोष्टीवरती जास्त भर देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाकरता आणि वैयक्तिक विकासाकरता फार मोठं योगदान आहे. त्याच्यामध्ये आत्ता आम्हाला ह्याच्यामध्ये त्यांनी नवीन तरतूद 4,420 कोटी मंजूर केलेले आहेत. त्यातले 2,088 कोटी रुपये त्यांनी आमच्याकडं महाराष्ट्र शासनाकडं वर्ग पण केलेले आहेत. आता महाराष्ट्र शासनाचे पैसे आणि ते पैसे असे मिळून ते पैसे आहेत 60-40च्या रेशोप्रमाणे. त्यामुळे ही योजना अत्यंत लाभदायक ठरत असं आम्हाला वाटतंय. सर एक वेगळा प्रश्न आहे. संजय राऊतांनी पुन्हा एकनाथ शिंदेवरती आरोप केलेत त्यांना कोणत्याही किमतीमध्ये मुख्यमंत्री व्हायचे असं संजय राऊतांनी सांगितलं. तुम्हाला आम्ही सांगितलं ना की संजय राऊताकडं जेव्हा काहीच रॅशन पाणी नसतं तेव्हा काही नाही काहीतरी शोधत असतात. चांगले बाबा आहे त्यांना काही नाही काहीतरी शोधून तुम्हा लोकांना दिवसभर चॅनलला काही ना काहीतरी बातम्या द्याव्या लागतात म्हणून करतात ते नवीन काहीतरी आयडिया. दुसरी गोष्ट आज मुख्यमंत्री भडकलेले आहेत. कनेक्टिंग लिंकवरनं जे आरोप करतायत सरकारला बदनाम करतात महाराष्ट्राला बदनाम करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. महाराष्ट्राला बदनाम करू नका म्हणजे थेट म्हणलं. जी नैसर्गिक आपत्ती आहे त्यामध्ये कोणी पुढे जाऊ शकत नाही. तरी पण आपण पाहिलं की जो परवाचा पाऊस पडला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्धा महाराष्ट्र तर त्यांनी चांगल्या प्रकारे झोडपला. त्यामध्ये आम्ही पण कोकण आलो, मुंबई आले, ठाणे आले, पुणे आले, सगळ्याच हे जिल्हे आले आणि त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह लिंकची जी काय थोडीशी पडझड झाली पाणी आलं ठीक आहे आम्ही मान्य करू शकतो. परंतु एकदमच तो नादुरुस्त होऊन आज ठप्प आहे. 24 तासामध्ये त्याला व्यवस्थित करून मिसिंग लिंक चालू पण झाली की असं नाही बाबा 4 दिवस 5 दिवस तो मार्गिका ठप्प झालेली आहे असं तर नाही झालेलं आहे. म्हणून असं नाही. ताई प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला की जो लिमिटच्या बाहेर जेव्हा होतो तेव्हा आपल्याला माहिती आहे काही होऊ शकतं आणि त्यातलाच प्रकार आहे. परंतु जे काय थोडेफार जे काय नुकसान झालेले आहे ते आम्ही त्यात दुरुस्त करतो. मुख्यमंत्र्यांनी सर्वच नेत्यांना विरोधकांना ठणकावलंय तर महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही. बरोबर आहे कारण विरोधकांकडे काही कामच राहिलेलं नाही आहे आणि म्हणून ते बदनामी करण्याचं एक षडयंत्र रचायचा प्रयत्न करतात. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सहित आम्ही पण ते सहन करणार नाही. यंदाचं झेंडावंदन आपलं असते होणार आहे त्या दिवशी सांगितलं ना काळजी
याचं फीड आहे ना सकाळचं ते डीएला आहे ऑलरेडी घेतले का डीए हा आहे सकाळी हा लागली लिंक दिली ना सकाळी ग्रुपला टाकलेली होती माहिती कुठे आहे Gracias.